राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथून चंदाताई बोरकर या आपल्या सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र यास भेट देण्यासाठी आले होते। त्याच्यानंतर आपल्या मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून सहर्ष असे स्वागत केले। म्हणजे इतकं स्ट्रगल करताय तुम्ही पण, आणि मग ते तुमचं जे हे बघून ना असं वाटलं की खरंच काहीतरी आहे करताय, म्हणून मी थोडंसं काय काय असतं। जो माणूस पहिले स्वतःच बघतो नंतर दुसरा, आता तुम्ही एवढ्यांचा दुवा घेताय ना। ताईंनी आपल्याला सांगितलं की तुम्ही खूप मोठे स्ट्रगल करत आहात, हे असे काम कोणीही करू शकत नाही। हे काम खूप मोठे पुण्याचे काम आहे। हे काम तुम्ही चांगल्या प्रकारे करता, ही खूप मोठी बाब आहे। मला नाही एवढं काय माहिती, पुण्यातून आले हे काका भेटले होते मला, माझ्या माहेरी यात्रेला आले होते, तेव्हा त्यांनी सांगितले, ताईंनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला सहकुटुंब भेटायला येऊ। तर ताईंनी आश्वासन पूर्ण केलं, हे आम्हाला खूप अभिमानास्पद बाब वाटली। त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबांनी आपल्या मुलांची नावे ओळख करून घेतली व आपले नाव कुठले कुठले आहे या प्रकारचे त्यांनी विचारपूस केली व दादांनी त्यांच्या चिरंजीवांनी आपल्या मुलांना कॅडबरी चॉकलेटचे वाटप केले। माणसाचा प्रपंच हा माणसाच्या 5वीलाच पुजलेला असतो, पण त्या प्रपंचातून वाट काढणे व निराधारांची सेवा करणे, तळागाळातील गरीब बेघर निराधारांची सेवा करणे हे खूप मोठी अभिमानास्पद बाब असते। आपल्या बालसंगोपन केंद्राची दिनचर्या कशा प्रकारे असते, आपण त्यांना पूर्णपणे दिवसभराची दिनचर्या कुठल्या प्रकारे चालते याची माहिती आपण त्यांना दिली। माझा मुलगा आहे, ती मुलगी आहे, हे जावई आहेत आणि हे काका आहेत, म्हणजे माझे मिस्टर, आणि हे माझे दीर आहेत, हे सासूबाई आहेत। तर मग सगळेच बोलले जाऊन येऊ सगळे एकदा भेटून, जेव्हा आम्ही तुम्हाला भेटायला आलो। तर तुम्ही अभ्यास वगैरे करताय ना? छान चालू आहे ना अभ्यास? तिथे जेवण वगैरे वेळेवर? त्रास नाही देत? काय त्रास नाही ना? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा बरं का। त्याच्यासोबत ताईंनी येताना आपल्या मुलांसाठी समोसे, जिलेबी, शेव, चॉकलेट, कॅडबरी इत्यादी आपल्या मुलांसाठी खाऊ आणला होता। त्याचबरोबर ताईंनी आपल्या मुलांसाठी किराणा स्वरूपात अन्नदानासाठी किराणा उपलब्ध करून दिला। त्याबद्दल आम्ही सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्रातर्फे त्यांचे आभार मानतो। मित्रो, ईश्वर सेवा म्हणजे काय असते? ईश्वर सेवा म्हणजे प्राणी मात्रावर दया करणे, निराधारांची सेवा करणे, भुकेलेची जाण करणे, भुकेलेला अन्न देणे, निराधारांची सेवा करणे, अनाथांची सेवा करणे, किती ईश्वर सेवा असते मित्र। त्याच्यामध्ये आपल्या ताईंनी आपल्या संस्थेला अन्नदान केले, किराणा वाटप केले, यासाठी सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र आभारी आहे।